नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 16 एप्रिल 2017 महाराष्ट्र सेट परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता अर्थात रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. आपण टिंबटिंब चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो. थिंकिंग enables us to write statements and develop arguments in a step-by-step coherent manner. पर्याय क्रमांक ए निर्दोष ॲक्युरेट, पर्याय क्रमांक बी शास्त्रशुद्ध सायंटिफिक, पर्याय क्रमांक सी तर्कसंगत लॉजिकल आणि पर्याय क्रमांक डी स्पष्ट. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर्कसंगत. आपण तर्कसंगत चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी एक टिंबटिंब ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. वन ऑफ द फॉलोइंग इज ए रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. पर्याय क्रमांक ए एंड नोट, पर्याय क्रमांक बी टर्न इट इन, पर्याय क्रमांक सी पॉपीस्केप आणि पर्याय क्रमांक डी वायपर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एंड नोट. एंड नोट ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. संशोधन लेखाचे सुरुवातीस टिंबटिंब लिहिला जातो किंवा लिहिली जाते. द डॉट डॉट ऑफ ए रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट बिगिनिंग. पर्याय क्रमांक ए संक्षेप, पर्याय क्रमांक बी सारांश ॲब्स्ट्रॅक्ट, पर्याय क्रमांक सी गोषवारा सिनॉप्सिस आणि पर्याय क्रमांक डी प्रस्तावना प्रिपेस. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सारांश म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट. संशोधन लेखाच्या सुरुवातीस सारांश लिहिला जातो. पुढील प्रश्न, प्रश्न 10. जो प्रस्ताव तात्कालिक स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास टिंबटिंब गृहीतक असे म्हणतात. ए प्रपोजल दॅट मे प्रोव्हिजनली सर्व ॲज द स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज डॉट डॉट हायपोथेसिस. पर्याय क्रमांक ए एकतर्फी वन साइडेड, पर्याय क्रमांक बी अनुमानात्मक इंडक्टिव्ह, पर्याय क्रमांक सी कार्यकर वर्किंग आणि पर्याय क्रमांक डी अदैशिक नॉन डायरेक्शनल. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कार्यकर. की अ प्रपोजल दॅट मे प्रोव्हिजनली सर्व ॲज स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज वर्किंग हायपोथेसिस. पुढील प्रश्न, प्रश्न 11. ज्या संशोधन पत्रिकांचा डॉट डॉट उच्च असतो त्या इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते. रिसर्च जर्नल with a high dot dot are commonly considered to be more important than those with lower ones. पर्याय क्रमांक ए आयगेन गुणक आयगेन फॅक्टर, पर्याय क्रमांक बी यज सूचकांक एच इंडेक्स, पर्याय क्रमांक सी प्रभाव निर्देशांक इम्पॅक्ट फॅक्टर आणि पर्याय क्रमांक डी I10 प्राप्तांक I10 स्कोअर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इम्पॅक्ट फॅक्टर. की ज्या संशोधन पत्रिकांचा प्रभाव निर्देशांक उच्च असतो त्या इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते.
पुढील प्रश्न 12वा. या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते. पर्याय क्रमांक ए कार्यशाळा वर्कशॉप, पर्याय क्रमांक बी चर्चासत्र सेमिनार, पर्याय क्रमांक सी उन्हाळी वर्ग समर स्कूल आणि पर्याय क्रमांक डी उजळणी वर्ग रिफ्रेशर कोर्स. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वर्कशॉप. A workshop is a short-term intensive course for a small group emphasizing problem solving or learning newer techniques. तर हे होते 16 एप्रिल 2017 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.